पाण्याची बाटली द्या, फक्त पैसे वर्गणी देऊ नका. फाळ कहाणी कुणी मध्ये जर हे श्रीमंत मराठ्याला वाटलं मला जीव घालायचे तिकडे जमणाऱ्या लोकांना तुटला येईल स्टॉलला जाय. जर वाटलं कोणाला मला पाण्याची बाटली द्यायची, तिकडे बॉक्स पाठवायचे, गाडी पाठवायची, ट्रक पाठवायची, कोणाला वाटलं आम्हाला खाद्य पाठवायचं, तुटलं येऊन वाटप कर, खाऊ घाल. कोणाकडे पैसे देऊ नका. तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही लेकराला खाऊ घालायचे. तुम्हाला कोणाला 200 रुपयाचं घालायचंय, 10,000चं घालायचंय, 200 रुपयाचं घालायचंय, काही घा. तुमचा कोणीतरी पाठवा, खाऊ घाला. कारण समाज आता एक आलाय. कोणाच्या पैशामुळे कुठं समजून घ्या. तर पैशामुळे कुठं पैसा लय वाईट आहे. पैसा लय वाईट आहे. पैसा सक्क तोडीतो, रक्ताचा माणूस तोडीतो. त्यामुळे तुम्ही तुमचं जीव घाला. ज्या नोकरदारांना येणं होत नाही त्यांनी त्यांच्या गाड्या पाठवल्या. त्यामुळे मराठ्यांनी आजपासून इथं असणाऱ्या राज्यातले जेवढे आहेत ते तेवढे नाही, इतकं तुटून पडायचं की घर ना घर पिंजून काढायचं. महाराष्ट्रातला मराठा आंतरवालीत नुसतं मला भेटून गेला तरी बस तुमच्या लेकराला आयुष्याचं राहिलेलं आरक्षण देतो, बस का. महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठा माय मावल्या सहित नुसतं आंतरवालीत येऊन मला भेटून जरी गेली इथून तुमच्या कामाला तरी बस. पण प्रत्येक मराठ्यांनी या शेवटच्या आंदोलनाचं साक्षीदार व्हा. जर कोणी आला नाही तर महाराष्ट्रातले मराठी म्हणते किंवा गावातले मराठी म्हणते सगळं गाव गेलं पण हे गेलं नाही. मरतानी नाव ठेवून मरू नका. मराठ्यांनी तुम्हाला नाव ठेवतील असं मरू नका. सरपंच, माजी सरपंच, सदस्य सगळे, सगळ्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य, सभापती, आजी माजी सभापती, नगरसेवक, माजी नगरसेवक, आमदार, माजी आमदार, मराठ्यांचे कोणीही गैरहजर राहू नका. जर कोणी खासदार, आमदार, माजी आमदार, मंत्री आला नाही तर मराठ्याच्या नजरेतून पडू नका म्हणून सांगायलोय. तुम्ही या नाही तर नका येऊ. पण मराठी म्हणते हे आमदार आला नव्हतं, हे मंत्री आला नव्हता. नाव खराब करून घेऊ नका. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि विरोधातले पदाधिकारी यांनी सुद्धा गैरहजर राहू नका. मराठी उद्या म्हणते हे आंदोलन नव्हतं बरं का, तू दादा असतील पैशावाला असतील तोंडावर नाही म्हणणार, पण माग म्हणते ह्याबारीने याला काय निवडून येऊन देऊ नका गाड्या, हे आलं नव्हतं. म्हणून कोणीही गैरहजर राहू नका. जातीच्या पाठीशी उभा राहा. आपला सगळा शिक्षक वर्ग, डॉक्टर, वकील सगळे हजर राहा. एक एक दिवस सगळ्यांनी नोकऱ्याला रजा द्या. मुंबई पुण्यात असणारे सगळे मराठी, व्यावसायिक मराठी, व्यापारी मराठी, सगळ्या मराठ्यांनी जातीसाठी हे शेवटचं निर्णायक आंदोलन होणार आहे. आणि 29 ऑगस्टला खूप गर्दी होणार आहे. स्वयंसेवक स्वतःहून मनाने या 28ला, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, इतके मराठी येणार आहेत मोजता येणार नाही. ज्याला बिस्किटचा पुडा तुमच्या ऐपतीप्रमाणे देता येईल द्या, त्याला पाणी द्या, पाण्याची बाटली द्या, फक्त पैसे वर्गणी देऊ नका. फाळ कहाणी कुणी मध्ये जर हे श्रीमंत मराठ्याला वाटलं मला जीव घालायचे तिकडे जमणाऱ्या लोकांना तुटला येईल स्टॉलला जाय. जर वाटलं कोणाला मला पाण्याची बाटली द्यायची, तिकडे बॉक्स पाठवायचे, गाडी पाठवायची, ट्रक पाठवायची, कोणाला वाटलं आम्हाला खाद्य पाठवायचं, तू तुटलं येऊन वाटप कर, खाऊ घाल. कोणाकडे पैसे देऊ नका. तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही लेकराला खाऊ घालायचं. तुम्हाला कोणाला 200 रुपयाचं घालायचंय, 10,000चं घालायचंय, 200 रुपयाचं घालायचंय, काही घा. तुम्ही स्वतःहून किंवा तुम्हाला येणं होत नसेल तर तुमचे कार्यकर्ते कोणी पाठवून सेवा करा समाजाची. फक्त पैसे मात्र देऊ नका, त्यांनी समाज तुटतो.
श्रीमंत मराठ्याला एखाद्याला वाटतं आपलं जाणं होत नाही, हे जाऊ द्या 1-2 लाख रुपयात आपलं खायला, तुमचा कोणीतरी पाठवा खाऊ घाला, कारण समाज आता एक आलाय. पुन्हा त्या पैशामुळे तुटत, समजून घ्या. त्या पैशामुळे तुटत. पैसा लय वाईट आहे, पैसा लय वाईट आहे. पैसा सक्क तोडीत, रक्ताचा माणूस तोडीत. त्यामुळे तुम्ही तुमचा जीव घाला. ज्या नोकरदारांना येणं होत नाही त्यांनी त्यांच्या गाड्या पाठवून द्या. आणि मराठ्याजवळ मरणाच्या गाड्यात नाही, एक दिवस काढा ना बाहेर, मोटरसायकली 4 व्हीलर. श्रीमंत मराठ्याजवळ मरणाच्या गाड्यात तुम्हाला नाही यायचं तर लोकही बसून येऊ द्या. श्रीमंत मराठ्यावर ते एक डेंट गाड्या एवढ्या वेळेस मोबाईलचा मुद्दा सांगायला पाहिजे, पण उशीर झाला. श्रीमंत मराठ्याने घरातच गाडी झाकून ठेवली का कावळे हागू नये म्हणून. ते एक डेंट आपण दुसऱ्या बारीने जरा आपल्याला त्याच्यावर डेंट व्हायला. तुला नाही यायचं तर तू कमीत कमी गाडी तर पळू दे. इकडं लय गाड्या आहेत आपल्या घरात झाकून ठेवते. काय काय आपले लोक 10 जणांकडे गाड्या आहेत, एकाच गाडीत 10 जण बसते, 9 गाड्या घरी. चिकट चिकट धावण्याचे आहेत आपले काही, एकाच गाडीत बसते. जाऊ जातीसाठी काढा ना गाड्या गप्पा गप्पा बाहेर सगळ्या. तुमचं एक दिवसाचं येण्यामुळे मराठ्याचं आयुष्याचं कल्याण होईल ना. यावेळेस गरीब मराठ्यापासून श्रीमंत मराठ्यापर्यंत सगळे समाजासाठी पेटून राहतात. आणि राजकारणी मराठा कोण बाहेर आला नाही त्याच्यावर बारीक ध्यान ठेवा. म्हणजे त्याला म्हणा आमचं मतदान नाही, तुला तर त्यांचंच घे, ज्यांसाठी घरी राहायला त्यांचं. तो कोणासाठी घरी राहायला, आमक्याचं मतदान मिळणार नाही म्हणून, मग त्याच घे म्हणा एकट्याचा. आम्ही नसतो करीत, तुला कणखर वागावं लागेल तुम्हाला, तवय होणार नाही तर होत नसतं. जातील लहान गोष्ट नाही मिळून द्यायला लागला तुम्ही, मंत्रालय सारखी गोष्ट मिळून द्यायला लागला, गॅजेट आरक्षणासारखी गोष्ट मिळून द्यायला लागला, ओबीसीच्या सगळ्या सोयी सुविधा मिळून द्यायला लागलात, लहान गोष्टी नाही मिळून द्यायला लागलात मराठ्यांना तुम्ही. त्यामुळे शत्रू तितका समोरून येणार आहे. त्यामुळे आपल्या लोकांना सुद्धा आपल्याला कणखर वागावं लागलं. तू नव्हता ना, मतदान नाही. आणि फडणवीस साहेब मराठ्यांना दिलं नाही की तुमचं बी 2029 ला काही खरं नाही. हो, तुमचं बी काही खरं नाही. मग त्यामुळे आजपासून आता जोरदार कामाला लागा. मला महिनाभर आराम करण्याची गरज आहे, कारण मी खूप आंदोलन लावून धरणार आहे. पुरा देश आंदोलन बघणार आहे, किती डेंजर आंदोलन झालं. ही गादी एक तर मराठ्याला आता मोठी करणार. छत्रपतींचा सगळ्याचे आशीर्वाद आहे, नाही तर मला याच गादीवर टिकविणार. दोन्ही पैकी एक होणार. पण असं बी हो द्या आता ह्या बारीने